नमस्कार. मी दीनदयाळ वैद्य. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ऋग्वेदाच्या 7व्या मंडलातला हा मंत्र आहे. याला आपण मृत्युंजय मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणतो. हा मंत्र ज्या देवतेला उद्देशून आहे त्या देवतेविषयी मी आज बोलणार आहे. आपण मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या मालिकेमध्ये मागील भागांमध्ये शक्ती किंवा शाक्त पंथातल्या देवी पाहिल्या त्या. आता आपण शैव पंथाकडे वळतोय आणि याचा प्रारंभ मी ऋग्वेदातल्या रुद्र या देवतेपासून करतोय. याचं कारण ऋग्वेदातला रुद्र आणि शंकर किंवा शिव यांचा फार निकटचा संबंध आहे. आपल्याला माहिती आहे की वेदांमध्ये माणसाला सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या किंवा कार्याला प्रेरित करणाऱ्या नैसर्गिक घटकांना वैदिकांनी देवता मानलं आणि त्यांचं पूजन केलं, त्यांची स्तुती केली. उषा, सूर्य, मित्र, सवितृ या त्या प्रकारच्या देवता आहेत. या उलट ज्या देवता, ज्या गोष्टी, उदाहरणार्थ वादळी वारे, विजा, अतिवृष्टी, महामारी अशा विध्वंसक गोष्टींना पण वैदिकांनी देवता मानलं, त्यांना उग्र रूपातल्या देवता मानलं. मरुतगणांसह रौद्रावतार धारण करणारा रुद्र हा त्या देवतांपैकी एक आहे. ऋग्वेदामध्ये रुद्राविषयी 3 सूक्त आहेत. विश्वदेव या सूक्तामध्ये पण त्याचा उल्लेख येतो. रुद्र हा शब्द रु किंवा रुद या धातूपासून तयार झालाय. त्याचा अर्थ आक्रोश करणं, गर्जन करणं किंवा किंकाळी फोडणं. रु म्हणजे रडणं आणि द्रु म्हणजे पळणं. यातून रडणारा, रडविणारा, रडत रडत पळणारा अशी पण एक व्युत्पत्ती सांगितली जाते. शत्रूला किंवा पापी लोकांना रडवणारा आणि अंतकाळी रडवणारा असं रुद्राचं वर्णन येतं. रुद्राचा आणखी एक अर्थ लाल वर्णाचा आहे. लाल रंगाचे वादळी ढग किंवा विजांचे लोळ हे रुद्राचं प्रतीक मानलं जातं. ऋग्वेदामध्ये रुद्राचं वर्णन असं येतं की तो शरीरानं सुदृढ आहे, त्याचे बाहू वज्राप्रमाणे कठीण आहेत, तो बलिष्ठांमधला बलिष्ठ आहे आणि सर्व जीवांमधला श्रेष्ठ आहे. त्यानं सुंदर मुकुट धारण केलाय आणि तो देदीप्यमान आहे. रुद्र रथावर आरूढ असतो, त्याच्या हातात स्थिर धनुष्य आहे आणि त्या धनुष्यानं तो विजांच्या बाणांचा वर्षाव करतो. रुद्र हा त्याच्या हातामध्ये चकाकणारं तिग्मायुध म्हणजे त्रिशूळ पण आहे. रुद्र हा मरुतांचा पिता आहे आणि भूलोकाचा स्वामी आहे. तो नित्य तरुण आहे आणि सिंहाप्रमाणे भयंकर आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलामध्ये रुद्राचं वर्णन कपर्दिन म्हणजे जटाधारी असं येतं. रुद्राच्या कोपाविषयी किंवा त्याच्या क्रोधाविषयी वैदिकांना खूप भीती वाटते. ते त्याला म्हणतात की तू क्रोधिष्ठ होऊन आम्हाला मारू नकोस, आमच्या मुलाबाळांना मारू नकोस, पशुधनाला मारू नकोस आणि आमची घरं पण तू उद्ध्वस्त करू नको. आकाशातून कोसळणाऱ्या विजा म्हणजे रुद्रानं मारलेले बाण अशी कल्पना वैदिकांची होती. अशा क्रोधिष्ठ किंवा विध्वंसक रुद्राची स्तुती केली तर तो मंगलकारक होऊ शकतो अशी धारणा पण वैदिकांची होती. त्यामुळे रुद्राची स्तुती काही सूक्तांमध्ये केलेली दिसते. त्यामध्ये रुद्र हा उपासकांचे मनोरथ पुरवतो, तो त्यांना विपुल संपत्ती प्रदान करतो आणि त्यांना त्याची दृष्टी ही मंगलकारक, सुख देणारी आहे अशी वर्णनं सूक्तांमध्ये येतात. रुद्र हा वैद्यांचा वैद्य आहे, वैद्यराज आहे आणि त्याच्याकडे रोग बऱ्या करणाऱ्या 1000 पेक्षा जास्त औषधी वनस्पती आहेत अशी वर्णनं ऋग्वेदामध्ये आहेत. त्यानं माणसाला आणि पशूंना निरोगी ठेवावं, पुष्ट ठेवावं अशी मागणी सूक्तांमध्ये करण्यात आली. शंकराला वैद्यनाथ किंवा वैजनाथ ही जी नावं आहेत त्याचा संबंध रुद्राच्या या वैद्यराज रूपाशी असावा. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये रुद्राला शिवस्वरूप असं म्हटलंय. इथं एक लक्षात घ्यायला हवं की ऋग्वेदाचं पहिलं आणि 10वं मंडल ही तुलनेनं नंतरची मंडलं मानली जातात. ऋग्वेदाचा संबंध पर्जन्य आणि फलनाशी पण आहे. सूक्तांमध्ये काही वेळेला त्याला वृषभ असं म्हटलंय.
आपल्याला माहिती आहे की पूर्वीपासून पर्जन्याला वृषभ मानलं गेलंय आणि तो पृथ्वीचं फलन करतो अशी धारणा फार प्राचीन काळापासून आहे। लिंग रूपातल्या शिवाशी या वैशिष्ट्यामुळं रुद्र एकरूप होऊ शकला असावा। ऋग्वेदामध्ये तसं गौण स्थान असलेली रुद्र ही देवता नंतर यजुर्वेद, अथर्ववेद आणि ब्राह्मण ग्रंथांमध्ये प्रमुख देवता झाली। कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तिरीय संहितेमध्ये शतरुद्रीय किंवा रुद्राध्याय हा मंत्रसमूह आहे। त्यातल्या नमक भागामध्ये रुद्राची स्तुती येते। रुद्र हा लोकांपासून दूर अरण्यात राहणारा म्हणून चोर लुटारूंचा तस्करांचा स्वामी आहे। तो वैद्य, व्रात्य, निषाद आदी गणांचा पती आहे। शतरुद्रीयमध्ये रुद्राची भव आणि शर्वस अशी इतर नावं पण येतात। रुद्राच्या रुद्र रूपाला प्रसन्न करून घेतलं की तो कल्याणकारी, मंगलकारक असा शंभू, शंकर किंवा शिव होतो असं शतरुद्रीयमध्ये म्हटलंय। अथर्ववेदामध्ये रुद्राचं महत्व आणखी वाढलं। भव आणि शर्व यांना स्वतंत्र देवतांचं स्थान प्राप्त झालं। ब्राह्मण ग्रंथांमध्ये रुद्राची रुद्र, उग्र, अश्नी आणि शर्व ही उग्र रूप सांगितली आहेत, तर भव, पशुपती, महादेव आणि ईशान ही त्याची शांत मांगलिक रूप लिहिली आहेत। डॉक्टर राणा दांडेकर यांनी रुद्राला मृत्यू देवता असं म्हटलंय। भय ही भावना रुद्र आणि शैव पंथाच्या मुळाशी आहे असं डॉक्टर राघव भांडारकर यांचं मत आहे। पशुधनाला रोगराई झाली की रुद्राला संतुष्ट करण्यासाठी शूलगव हा यज्ञ केला जातो। यामध्ये बैलाचा बळी देण्याची प्रथा आहे। हा बळी गावाच्या बाहेर द्यावा आणि त्यातला कुठलाही भाग गावात परत आणू नये असा नियम गृह्य सूत्रांमध्ये। जंगलात प्रवेश करताना किंवा चौक ओलांडताना, नदी ओलांडताना किंवा डोंगर चढताना किंवा स्मशानाजवळून जाताना, गोशाळेजवळून जाताना रुद्राची स्तुती करणारे मंत्र म्हणावेत असंही गृह्य सूत्रांमध्ये लिहिलंय। याचं कारण असं की रुद्र ही देवता या भयकारक गोष्टींशी जोडलेली आहे आणि तिला प्रसन्न करून घेतलं तर ती त्या गोष्टींपासून माणसाला वाचवते अशी श्रद्धा यामागे। काही अपवाद वगळता वैदिक कर्मांमध्ये रुद्राला मानाचं स्थान मिळालेलं दिसत नाही। वैदिकांच्या दृष्टीनं तो उंबरठ्या बाहेरचा किंवा वेशी बाहेरचा देव असावा। हे असं म्हणण्याचं कारण असं की ऋग्वेदामध्ये व्रात्य हा बंडखोर पंथ त्याचा उल्लेख येतो। काही अभ्यासकांच्या मते रुद्र हा व्रात्य पंथाशी संबंधित होता। वैदिक काळानंतर मात्र आर्ष महाकाव्य आणि पुराणांनी रुद्राचं भद्र रूप उचलून धरलं। महाभारतामध्ये कृष्णानं रुद्राला शिव किंवा महादेव म्हटलंय। याचा अर्थ असा की त्या काळापर्यंत रुद्राची वैशिष्ट्य शिवाला आणि शिवाची वैशिष्ट्य रुद्राला लागू झाली होती। रुद्र म्हणजेच शिव आणि शिव म्हणजेच रुद्र ही धारणा तोपर्यंत दृढ झाली होती। यजुर्वेदामधल्या शतरुद्रीय अध्यायात, शतरुद्रीय मंत्रांमध्ये सुरू झालेली एकीकरणाची प्रक्रिया महाभारताच्या काळापर्यंत पूर्ण झालेली दिसते। वैदिकेतर समाजातल्या लिंगरूपी शिवाला स्वतःमध्ये सामावून घेताना पहिल्यांदा वैदिक धर्मानं आणि नंतर पौराणिक धर्मानं त्याला रुद्राशी, ऋग्वेदातल्या रुद्राशी जोडलं। हे अशा प्रकारचं महाविलयन हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य आहे। भिन्न विचारांना किंवा बंडखोर विचाराच्या व्यक्तींना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेणं आणि मुख्य प्रवाह अधिक बलवान करणं हे काही फक्त राजकारण्यांचं वैशिष्ट्य नाहीये किंवा हे फक्त राजकारणातच घडतं असं नाहीये, तर ते देवदेवतांच्या बाबतीत पण घडलंय। शिव या देवतेनं तर मुख्य प्रवाहाचं किंवा मूळ प्रवाहाचं रूपच बदलून टाकलं। देवांचा देव असलेल्या या महादेवाविषयी आपण जाणून घेऊया पुढील भागापासून। मनाचा प्रवास देवतांच्या दिशेनं या माझ्या व्हिडिओ मालिकेचे आपण सगळे सहप्रवासी झाले आहात, त्याबद्दल आपले मनापासून आभार। या मालिकेतले मागील भाग जर आपण पाहिले नसतील
तर अवश्य पाहावेत आणि माझा चॅनल तुम्ही लाईक करावा, शेअर करावा आणि सबस्क्राईबही करावा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद आणि राम राम.